तुमचे जर कुंभरास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मंडळी, व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण 15 जूनला जी मोठी अमावस्या होऊन गेली तिचे सर्वात मोठे आणि शुभ परिणाम आता 20 जून नंतर तुमच्या आयुष्यात अशी उलथापालथ करणार आहे की ऐकूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. आजपर्यंत ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडला, जिथे तुम्हाला अपयश मिळालं आणि जिथे नशीब तुमच्याशी खेळत होतं, ते सगळं आता संपणार आहे. ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगतात, या अमावस्येनंतर म्हणजेच आता 20 जून पासून तुमच्या कुंभ राशीवर असा योग तयार होतोय जो एकदा सुरू झाला की देवही थांबू शकत नाही. आज मी सांगणार आहे त्या 7 घटना ज्या या काळात एकामागोमाग तुमच्या आयुष्यात घडतील आणि त्यातील किमान एक घटना तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. जर तुम्ही सुद्धा कुंभ राशीचे असाल आणि सध्या अडचणीत असाल किंवा मनातून हार मानण्याची वेळ आली असेल, तर हा व्हिडिओ तो देवाचा इशाराच समजा आणि शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटची घटना बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि तिथेच नशिबातून निसटतो. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मात्र नक्की लिहा, कारण जो भक्त मनापासून घेईल त्याच्यावरच स्वामींची आणि दत्तगुरूंचा आशीर्वादाचा वर्षाव नक्की होईल. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर कमेंट देखील केली असेल तर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्यात सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओज मिस करणार नाहीत. तर चला मंडळी, वेळ न वाया घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता घटना क्रमांक 1, अडकलेले नशीब अचानक फिरणार. मंडळी, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य एकाच जागी अडकलं आहे, कितीही मेहनत केली तरी पुढे सरकत नाही, तर 15 जूनच्या या अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी नशीब बदलणारा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात शनीचा कर्मयोग सक्रिय झाला आहे आणि तुमच्या कुंभ राशीसाठी शनी हा केवळ ग्रह नाही, तर तो न्याय करणारा देव आहे. तुमच्या राशीचा स्वामी आहे. ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत आहात, प्रयत्न करत आहात, ज्या फाईल्स, अर्ज, मुलाखती किंवा निर्णय अडकले होते, जिथे आता काही होणार नाही असं वाटत होतं, ते सगळं अचानक हलायला लागेल. कोणताही मोठा संघर्ष नाही, कोणतीही विनवणी नाही, फक्त एक फोन कॉल, एक मेसेज किंवा एक अनपेक्षित भेट आणि परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्ही स्वतःलाच विचारा, हे आत्ताच का, आजच का? कारण ही अमावस्या तुमच्या जुन्या कर्माचं फळ देणार आहे. जे दुःख तुम्ही शांतपणे सहन केलं त्याची दखल आता विश्व घेणार आहे. पण लक्षात ठेवा, या काळात एक मोठी चूक करू नका. घाईघाईने निर्णय घेऊ नका, कोणाचं ऐकून नकार देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास गमावू नका, कारण एखादं नशीब फिरायला लागलं की ते थांबत नाही आणि ही फक्त एक सुरुवात आहे. घटना क्रमांक 2, मंडळी, आनंदाची बातमी आणि डोळ्यात पाणी आणणारा क्षण. मंडळी, ही घटना ऐकताना थोडं थांबा, कारण ही फक्त चांगली बातमी नाही, ही अनेक रात्रीच्या अश्रूंना मिळालेलं उत्तर आहे. या अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्या आयुष्यात असा क्षण घेऊन येतोय ज्याची तुम्ही मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली होती, पण कोणालाही सांगितलं नव्हतं. ज्योतिषशास्त्र सांगतात, चंद्रमानाच्या खोल धारावर प्रभाव टाकतो आणि तुमच्या कुंभ राशीसाठी मनाशी जोडलेली इच्छा पूर्ण होण्याचा योग तयार होतोय. आता ही बातमी कुठून येऊ शकते? ज्या नोकरीसाठी तुम्ही अनेक वेळा अपयशी ठरलात, जे प्रमोशन दरवेळी दुसऱ्याला कोणाला तरी मिळालं, व्यवसायातील अडकलेली डील, कर्ज, कोर्ट कचेरीची केस किंवा सरकारी कागदपत्र, किंवा घरातली एखाद्या व्यक्तीबाबतची हित चिंताजनक गोष्ट, यापैकी एक गोष्ट अचानक तुमच्या बाजूने वळेल आणि ही बातमी अशी असेल की ती ऐकताना तुमच्या तोंडातूनही शब्दही निघणार नाही. क्षणभर शांत आणि मन डोळ्यातनं कळत पाणी येईल, कारण ही बातमी फक्त यशाची नाही, तर ती एका मोठ्या मानसिक सुटकेची आहे. खूप दिवसापासून मनात चाललेली, आता तरी ही ठीक होईल ना,
का या एका वाक्यात तर आता तुम्हाला उत्तर मिळणार आहे. पण इथे एक अतिशय महत्त्वाचा इशारा आहे की आनंदाची बातमी मिळाल्यानंतर कोणालाही लगेच सांगू नका, सोशल मीडियावर पोस्ट करू नका, गर्वाला जागा देऊ नका, कारण हा योग शांतपणे स्वीकारला असेल तरच तो टिकतो. या काळात देव तुमची परीक्षा घेत नाही, तो तुमच्यावर कृपा करत आहे. घटना क्रमांक 3, पैशाचा अडथळा तुटणार आणि आर्थिक चक्र बदलेल. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की पैसा येतो पण टिकत नाही, मेहनत होते पण परिणाम दिसत नाही आणि जबाबदाऱ्या वाढतच चाललेल्या आहेत, तर हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सर्वात निर्णायक टप्पा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात शनी आणि राहूचा प्रभाव तुमच्या कुंभ राशीच्या धनावर प्रभाव पडतोय. योग पैसा अडकणारा नसून पैसा सोडवणारा आहे. याचा परिणाम कसा दिसेल? अनेक दिवस अडकलेले पैसे अचानक मिळतील. जुनी उधारी, थकबाकी किंवा बोनस परत येईल. नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल आणि खर्चावर नियंत्रण होऊ लागेल. हातात काहीच राहत नाही ही भावना आता कमी होईल. ही सगळी प्रक्रिया हळूहळू पण ठामपणे सुरू होईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला अचानक श्रीमंत बनवणार नाही, पण तो तुमचं आर्थिक नशीब योग्य दिशेने वळवणार आहे. आणि हेच सगळ्यात मोठं वरदान आहे. या काळात तुम्हाला एखादी अशी संधी मिळेल जी सुरुवातीला लहान वाटेल पण भविष्यात मोठा फायदा देईल. आता इथे एक चूक टाळा, कोणालाही पैसे उधार देऊ नका. झटपट नफा होणाऱ्या योजनेपासून दूर राहा. जुन्या कर्जाचा भरणा करण्यासाठी नवीन कर्ज काढत बसू नका, कारण शनिदेव फक्त शहाणपणाला साथ देतात. या काळानंतर पैशाबाबत तुमची मानसिकता बदलेल आणि जेव्हा विचार बदलतो तेव्हाच नशीबही बदलायला सुरुवात होते. घटना क्रमांक 4, शत्रूचा पर्दाफाश होईल आणि नकारात्मक लोक स्वतःच दूर जातील. मंडळी, आज एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत का की जे समोरून गोड बोलतात पण पाठीमागून तुमचं नुकसान करतात? आणि जर उत्तर हो असेल तर हा काळ तुमच्यासाठी डोळे उघडणारा काळ घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं शनी आणि केतूचा सूक्ष्म प्रभाव तुमच्या कुंभ राशीच्या संबंधित भावावर पडतोय. यामुळे मनातील भ्रम तुटतो आणि सत्य स्पष्ट दिसू लागतं. आता काय घडेल? या काळात तर खोटे मित्र स्वतःच दूर होतील. ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला होता त्यांचा खरा चेहरा समोर येईल. पाठीमागे नुकसान करणे लोक उघडे पडतील. अनावश्यक वाद आणि गैरसमज थांबतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही करावं लागणार नाही देखील नाही, पण देव स्वतः तुमच्या आयुष्यातून चुकीचे माणसं काढून टाकणार आहेत. कदाचित सुरुवातीला थोडं वाईट वाटेल, मी याच माणसांसाठी एवढं केलं होतं असं मनात येईल, पण लक्षात ठेवा, ज्याची भूमिका संपली आहे त्यांना आयुष्यातून बाहेर जाणंच योग्य असतं. इथे एक फार मोठा इशारा आहे. कोणाशीही भांडण करू नका. सत्य उघड करण्यासाठी स्वतः धडपडू नका आणि सूट घेण्याचा निर्णयही करू नका, कारण शनिदेव शांत राहण्याच्या बाजूने आहेत. या काळात तुमचं वर्तुळ लहान होईल पण खूप शुद्ध आणि सुरक्षित होईल. घटना क्रमांक 5, मनाला शांती मिळेल आणि झोप परत येईल. मंडळी, खूप दिवसांपासून एकच प्रश्न मनात घोळतोय, मी थकलोय पण थांबूच शकत नाही. रात्री झोपायला गेल्यावर डोळे मिटतात पण विचार थांबत नाही. भविष्याची भीती, जुन्या आठवणी आणि मनातील अव्यवस्थता झोप चोरून नेते. हा काळ या सगळ्यांवर हळूच ठाम उपाय घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं चंद्र आणि शनीच्या संतुलित योग तुमच्या कुंभ राशीच्या मनोभावनेवर परिणाम करतोय. यामुळे मन स्थिर होतं आणि आतले घुसमट कमी होते. आता काय बदल जाणवेल? मनावरील ओझं हलकं होईल. सतत चालणारे विचार शांत होतील. छोट्या गोष्टींचा ताण कमी होईल आणि शांत झोप लागायला सुरुवात होईल. सकाळी उठल्याबरोबर मन जरा हलकं वाटेल. हा बदल अचानक मोठा नसेल, पण तो खूप खरा आणि खोल असेल, कारण हा काळ तुम्हाला शिकवतो की सगळंच आपल्या हातात नसतं आणि ते स्वीकारणं हेच शक्तीचं लक्ष्य नाही. या काळात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःला दोष देणं थांबवा. जुन्या चुका पुन्हा पुन्हा आठवू नका. सगळं लगेच ठीक होईल अशी अपेक्षा देखील ठेवू नका. शनिदेव धीर देणारा, आतून मजबूत करणार. या काळानंतर तुम्ही पहिल्यांदा जाणवाल की मी शांत आहे आणि ते पण ठीक आहे. घटना क्रमांक 6, देवाची कृपा स्पष्टपणे जाणवेल आणि देवी रक्षण सुरू होईल. मंडळी, ही घटना फक्त ऐकण्यासाठी नाही, ही अनुभवण्यासाठी सुद्धा आहे.
हा काळ तुमच्या आयुष्यात असा काळ घेऊन येत आहे जिथे तुम्हाला पहिल्यांदाच देवजवळ असल्याची जाणीव होईल. मंडळी, ज्योतिषशास्त्र सांगतं शनी, चंद्र आणि देवीच्या शक्तीचा विशेष संगमामुळे कुंभ राशीवर मोठा परिणाम होतोय. यामुळे माणूस संकटात असतानाही अदृश्यपणे वाचतो. आता या काळात काय जाणवेल? मोठं संकट येऊनही टळल्यासारखं वाटेल. योग्य वेळ, योग्य माणूस भेटेल. चुकीचा निर्णय शेवटच्या क्षणी थांबेल. अपघात, तोटा किंवा वाट टळतील. आणि आज देवाने वाचवलं असं मनातील हे सगळे योग नाही, ही एक कृपा आहे. कदाचित तुम्ही खूप वेळा म्हणलात, देव मला पाहत नाही. पण सत्य हे आहे की देव सगळं पाहत होता. फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. या काळात एक फार महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देवाला अटी घालू नका. इतरांशी स्वतःची तुलना करू नका. जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञता राहा. कारण कृपा कृतज्ञतेवर वाढते. या सगळ्यानंतर, या काळानंतर तुम्ही नशीब हळूहळू पण ठामपणे सुरक्षित दिशेने पुढे जाईल. तुम्ही एकटे नाही आणि कधीच नव्हता. पण घटना क्रमांक 7. आयुष्याची नवीन सुरुवात आणि जुन्या अध्याय कायमचा बंद. मंडळी, ही घटना ऐकताना थोडं थांबा. कारण इथे हे केवळ भविष्य नाही, तर एका नव्या जन्माची घोषणा आहे. हा काळ फक्त ग्रहांची हालचाल नाही, तर तो तुमच्या आयुष्यातील जुना अध्याय बंद करण्याची रेषा आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं तुमच्या कुंभ राशीवर शनीचा सर्वात खोल प्रभाव सुरू झाला आहे, जो माणसाला तोडत नाही तर नवीन बनवतो. आता काय करायचं? बदलणार तर नाही. मंडळी, जुने दुःख आता तितके बोचणार नाही. अपयशाची भीती कमी होईल. स्वतःबद्दलचा आदर वाढेल आणि मी काहीतरी करू शकतो ही भावना जागी होईल. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. ही बदलण्याची प्रक्रिया मोठ्या आवाजात येणार नाही. ती आतून शांतपणे सुरू होईल. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, मी तेव्हा इतका कमकुवत कसा होतो? कमकुवत कशी होते? इथे शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा इशारा. मंडळी, भूतकाळातला पुन्हा उकरू काढू नका. जुन्या लोकांकडे परत जाऊ नका. स्वतःला कमी लेखू नका. कारण जे संपलंय ते परत आणणं ही नवीन सुरुवात मोडून टाकू शकते. हा काळ स्वतःला सगळंच लगेच देणार नाही, पण तो तुम्हाला स्वतःवरचा विश्वास परत देणार आहे. आणि एकदा तो विश्वास आला की जगात अशी कोणतीही ताकद नाही जी तुम्हाला थांबवू शकेल. तर ही होती 7 लक्षण आणि घटना ज्या तुमच्या कुंभराशीचं आयुष्य हळूहळू पण कायमचं बदलून टाकणार आहे. आता एक खूप गरजेचा आणि महत्त्वाचा इशारा आहे. मंडळी, इथे थोडं थांबा. कारण हा भाग सर्वात जास्त लोक दुर्लक्षित करतात आणि इथेच नशीब हातातून निसटतं. हा काळ तुमच्यासाठी संधी घेऊन येतोय, पण त्या संधीसोबत एक कठोर इशाराही येतोय. या काळात मंडळी, या काळात अहंकार जर तुम्ही केला, तर चुकीच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवला, देवाला विसरून मीच सगळं करतोय असं वाटलं, तर मिळणारा योग हळूहळू कमजोर होऊ लागतो. लक्षात ठेवा, शनिदेव देतात पण ते पाहतही असतात. म्हणून या काळात चुकूनही काही चुका करू नका. कुणालाही कमी लेखू नका. अचानक मोठे निर्णय घेऊ नका. पैशाचा चुकीचा वापर टाळा. कोणाचं ऐकत नातं तोडू नका. मनात राग साठवू नका. देवाची थट्टा करू नका. आणि माझ्यासोबतच हा का प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका. या काळानंतर तुमचं नशीब उघडायला लागेल, पण त्याला संयमाचं कुलूप लागेल. हे जे शांत राहिलेलं कृतज्ञ राहतील आणि योग्य मार्ग निवडतील त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरेल. आणि जे दुर्लक्ष करतील त्यांना पुन्हा एकदा शनिदेव धडा शिकवतील. हा इशारा भीतीसाठी नाही, तर तुमच्या संरक्षणासाठी आहे. मंडळी, हा इशारा भीतीसाठी नाही, तर तुमच्या संरक्षणासाठी आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. देव देतो, पण ते पाहत असतो. तर मंडळी, आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त भविष्य नव्हतं, तर तो देवाकडून दिलेला संकेत होता. 15 जूनच्या अमावस्येनंतर सुरू झालेला हा काळ तुमच्या आयुष्यात हळूहळू पण ठामपणे बदल घडवणार आहे. नशीब फिरणार आहे. मन शांत होणार आहे. चुकीची माणसं दूर जाणार आहेत आणि आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. पण लक्षात ठेवा, ही सगळी कृपा त्यांनाच मिळते जे विश्वास ठेवतात आणि संयम राखतात. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल, तर समजा देवाने तुमचं नाव घेतलं आहे. तर मंडळी, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.